सरकारने शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा सरकारला हा इशारा। शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतात, राजू शेट्टी यांचा हा आरोप। जयंत पाटील यांच्या जमिनीचा हिशोब केल्यास त्यांना उत्तर देखील देता येणार नाही। शक्तीपीठ महामार्गावरून जयकुमार गोरे यांचा हा जयंत पाटलांवरती निशाणा। कुठल्याही देवाला जमीन लागत नाही, फक्त देवाभाऊला जमीन लागते, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे। बोंदू खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका, सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद। आरोपीचा ताबा आजच तपास यंत्रणेकडे द्यावा, अशा कोर्टाकडे विनंती। तपास यंत्रणा आजच पुढील तपासासाठी खरातचा ताबा घेण्याची देखील दाट शक्यता। खरातनं हवेतून काजूकतली काढत पोफळेवरती अंधश्रद्धेचं जाळं टाकलं। 2017 मध्ये पोफळे भेटीसाठी आले असता खरातने हातचलाकी केल्याचं समोर। आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत पूजेच्या बहाण्यानं खरातनं पोफळेकडून 8 कोटी रुपये उकळले। अशोक खराच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती। महिलांसोबतच्या कृत्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। कुकच्या माध्यमातून खराच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यात आलेलं। ऑफिस बॉय नंतर कुककडून देखील खराच्या कारनाम्यांचा भांडाफोड। फिर्यादी ललित पोफळेनं कुकला फार्म हाऊसवरती ठेवलं। करमाळ्यामध्ये भोंदूबाबा मनोहर भोसलेने 27 एकरमध्ये आलिशान आश्रम उभारल्याचं समोर। भोंदूवरती बारामती, करमाळा, कुर्डुवाडी पोलिसांमध्ये विविध गुन्हे दाखल। लोणंद दौंड पोलिसातही अनेक तक्रारी करण्यात आल्या दाखल। पंजाब पोलिसांनी सुरक्षा काढली, त्यानंतर खासदार हरभजन सिंग यांना केंद्राकडून सुरक्षा। खासदार हरभजन सिंग यांच्या जालंधरमधल्या घरात सीआरपीएफ तैनात। आम आदमी पक्षातून भाजपमध्ये गेलेले खासदार राघव चड्डा यांच्या मुंबईमधील निवासस्थानी आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आंदोलनानंतर सुरक्षेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे। अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या नातेवाईकांची गोठवलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। एनसीबीने प्रक्रियात्मक नियमांचं उल्लंघन केलं, असं कोर्टाचं निरीक्षण। विक्रोळीमधल्या बुलेट ट्रेन भूसंपादन प्रकरणामध्ये गोदरेज कंपनीच्या दोन्ही याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या। 10 एकर जमीन कायद्यान्वये भूसंपादित करण्यात आली, त्यानंतर वाढीव नुकसान भरपाईसाठी कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला। मुंबईमधल्या केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला डॉक्टरांचा विरोध। केईएम नामांतराच्या प्रस्तावास आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी। केईएमचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं केलं जाणार, मात्र एखाद्या ऐतिहासिक संस्थेचं नाव बदलून समस्या सुटत नाही, असं माड संघटनेचं म्हणणं। मीरा भाईंदरमधल्या डॉक्टर भीमसेन जोशी या रुग्णालयामध्ये लाचखोरीचा पर्दाफाश। अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असलेल्या कंपल्सरी हेल्थ सर्टिफिकेट देण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार समोर। एसीबीकडून सापाराचा शिपाई अमित केणेला 3600 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये बेकायदा मासेमारी, परराज्यातील नौकांची घुसखोरी। एलईडी मासेमारी रोखण्यासाठी तिसऱ्या डोळ्याची नजर। ठाण्यापासून थेट देवगडपर्यंतच्या किनारपट्टीवर मत्स्य व्यवसाय विभागाचा ड्रोनच्या माध्यमातून वॉच। महामुंबईमधील 30,000 कारखान्यांमुळे आता लाखो नागरिकांचं आरोग्य बिघडलं असल्याची माहिती समोर। तर कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या, पर्यावरणीय धोक्याची तीव्रता वाढली। 30,000 8,500 कंपन्यांनी अतिधोकादायक मानला जाणारा प्रदूषण निर्देशांक गाठला। मुंबई पालिकेच्या माध्यमातून लवकरच चर्चगेट ते मंत्रालय आणि बीकेसीमध्ये ग्रीन वॉकवे तयार केला जाईल। नागरिकांना निसर्गाच्या सानिध्याची अनुभूती मिळणार। पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त प्रदीप गवळी यांची ही माहिती समोर।